आपण बाबत बोललो. ओमानसोबत झालेला मुक्त व्यापार करार हा या दौऱ्याचा एक महत्त्वाचा टप्पा होता. या करारामुळे भारतीय बरोबर. उद्योजकांना विशेषतः MSME सूक्ष्म मध्यम लघु उद्योग क्षेत्र आपण ज्याला म्हणतो या हं. क्षेत्राला आखाती आणि आफ्रिकी बाजारपेठेमध्ये नेमकी कशी संधी मिळणार आहे? फ्री ट्रेड अग्रीमेंटमुळे होतं काय, एक तर टॅरिफ्स किंवा ज्या अडचणी असतात कर विषय, त्या थोड्या त्याचं सुलभीकरण केलं जातं. त्याचबरोबर काही देशांना मोस्ट फेवर्ड नेशन दर्जा देऊन वेगळ्या वेगळ्या कमॉडिटीज असतील किंवा सर्व्हिसेस असतील त्या एक्सपोर्ट करणं, इम्पोर्ट करणं सोपं जातं. पेमेंट्स बद्दल जे काही इश्यूज असतात, की जसं आता मध्ये रशियाचे अध्यक्ष येऊन गेले व्लादिमीर पुतीन. त्यांच्या भेटीमध्ये रुपी रुबल ट्रान्झॅक्शन बद्दल चर्चा झाली. तसं आता डॉलर आणखी एक महत्वाचा मुद्दा म्हणजे डॉलर पासून जग हळूहळू बाजूला जात आहे. डॉलरवर आधारित जी जागतिक आर्थिक प्रणाली होती, तिला हळूहळू आव्हान मिळायला लागलेलं आहे आणि बरेच देश रिजनल लेवलला आपापल्या करन्सीमध्ये ट्रान्झॅक्शन करण्याचा प्रयत्न करत आहेत. तर ह्या सर्व गोष्टी या फ्री ट्रेड अग्रीमेंट किंवा हे जे करार आहेत, त्यातून सुलभ केल्या जातील आणि हळूहळू अ, व्यापाराची नवी क्षेत्र खुली होती. सचिनजी मला एक सांगा म्हणजे